पंचायत समिती 83 या पंचायत समितीसाठी उभा आहे. तरी आम्हाला लोकांचा भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आता तुम्ही बघताय माझ्यासोबत आमच्या येथील वॉर्डमधील ग्रामपंचायत सदस्य विकास काटे, संदीप फडतरे हे त्यांच्या मित्र आहेत, पण ते पण सोबत आहेत. आणि आशिष जाधव ते पण आहेत, संजय यादव. या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत आम्ही प्रचाराची धुरा व्यवस्थित सांभाळतोय. म्हणजे आता येणाऱ्या काळात नक्की तुम्हाला इथं बदल दिसून येईल. पंचायत समिती गण नंबर 83 मध्ये अशी किती गावं आहेत ज्यामध्ये आपण प्रचार केला? आता पंचायत समिती 83 मध्ये कोडोली या गावामध्ये आपल्याला समर्थनगर, कोडोली, जैतापूर आणि कारलोडी अशी 4 गावे आहेत. या 4 गावांमध्ये काय विकास कामं तुम्ही भविष्यामध्ये करणार आहात? 100% पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या ज्या विकासाच्या काही योजना आहेत त्या 100% राबवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. लोकांकडनं कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यामुळे तुम्हाला यावेळी नक्की गेल्या 20-25 वर्षातला बदल नक्की मिळाले या ठिकाणी पाहिजे. मी कोडोली ग्रामपंचायतचा देखील 2 टर्म काम केलेलं आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही बऱ्याच प्रकारे काम केलेलं आहे. आता पंचायत समितीमध्ये आल्यानंतर तुमचे कसे धोरणात्मक काम असतात? आता गेली 10 वर्ष मी ग्रामपंचायत सदस्य या पदावर कोडोलीत काम करतो. त्यामुळं माझ्या कोडोली गावातील वॉर्डमध्ये मी बरेच रस्ते असतील, गटर, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मी पूर्ण करतोय. त्याचबरोबर आता जरा वरच्या सभागृहात काम करण्याची संधी जनतेतून मागतोय. बऱ्याचशा पंचायत समितीतून शेतीविषयक योजना असतील, अजून बरेच घटक आहेत की अशा त्या आपल्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्या योजना मी पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या समोर एक जुने उमेदवार उभे आहेत किंवा काय आहे, तर त्या अनुषंगानं कोडोली भागामध्ये बऱ्याच प्रमाणे कचरा, अतिक्रमणे, पुलावर घरे बांधणे वगैरे असे प्रकार सुरू आहेत. तर त्याच्यावर तुम्ही निवडून आल्यानंतर काय तुमचं काय ऍक्शन मोड असेल का? 100% जे अनाधिकृत जे सर्व बघताय तुम्ही जे चालू आहे त्याच्यावर 100% आपण आळा घालण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.